सांग पुन्हा सांग. नाही पहिल्यापासून माझं नाव भुजंग संजयराव बोबडे आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय आष्टी आहे. मी वर्ग 9वी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन, जल शुद्धीकरण. पहिले आपण एका बीकरमध्ये मोठे स्टोन घेतले आहे. दुसऱ्या बीकरमध्ये स्मॉल रेतीचे कण घेतले आहे. तिसऱ्या बीकरमध्ये पालापाचोळा घेतला आहे. चौथ्या बीकरमध्ये कॉटन घेतले आहे. या फ्रीने इथून डर्टी वॉटर टाकल्याने वॉटर प्युरिफिकेशन होतो. या बीकरमध्ये शुद्ध वॉटर येतो. वेळ लावा म्हणा ते. आणि त्याच्याजवळ जा तू काही नाही. स्टोन मध्ये वरचा थर कचऱ्याचा साचतो. स्मॉल रेतीमध्ये बारीक कण रेतीचे साचतात. कचऱ्यामध्ये क्षार साचते. वॉटरमध्ये शुद्ध वॉटर होऊन बिगरमध्ये जमा होते. अशा प्रकारे आपल्याला वॉटर शुद्धीकरण करता येते आणि दैनंदिन जीवनात वॉटर वापरण्यात मदत होते. सांग पुन्हा. माझं नाव भुजंग संजय बोबडे आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय आष्टी आहे. मी वर्ग 9वी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे जल शुद्धीकरण. 1 मिनिट पाहिजे. हे स्टोन आहे, दगड, रेती, वेस्ट, कचरा, कॉटन. वॉटर प्युरिफिकेशन, डर्टी वॉटर मी स्टोन मध्ये टाकले. क्षार वरचा थर जमा होतो डर्टी वॉटरचा. त्याच्यानंतर बारीक रेतीमध्ये बारीक कचरा जमा होतो. पालापाचोळ्यामध्ये शुद्धीकरण होते. क्षार शोषून घेते. कॉटनमध्ये शुद्ध वॉटर शुद्ध होते आणि बिगरमध्ये येते. अशा प्रकारे आपल्याला वॉटर प्युरिफिकेशन करता येते आणि दैनंदिन जीवनात वापर करता येते. क्लीन वॉटर.